शांत राहा, शांतता राखा. ब्रह्मपुरीच्या शाहिरीला अभिवादन करून आणि कैलासवासी भाऊबापू मांग नारंगावकर यांच्या पवित्र चरणाला कोटी कोटी प्रणाम करू. आमच्या गुरुवर्य बाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या पवित्र चरणाला धन्यरंकार करून ज्याने ही तमाशा कला निर्माण केली ते शीघ्र कवी श्रीधर कृष्णा कुलकर्णी उर्फ पट्टे बापूराव यांच्या पवित्र चरणाचं दर्शन घेऊन सिद्धेश्वर संत गुलाबबाबा यांच्या कृपाशीर्वादाने कैलासवासी व सम्राट मास्टर फुलचंद पिंपरीकर यांचे चिरंजीव कॅसेट सिंगर टीव्ही स्टार ईश्वर बापू पिंपरीकर सोबत गणेश कुमार महेश कुमार पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ बारामती सुमित कॅसेट कंपनी प्रस्तुत मानाची गण गवळण गण गवळण गण गवळण. आरती करूनी आरती ओ वाळू शारदा पतित मंगल मूर्ती. आरती करूनी आरती ओ वाळू शारदा पतित मंगल मूर्ती.
काय मला माहिती असणार? आज मथुरीच्या बाजारला जायचं. मथुरीच्या बाजारला पण जायचं. सगळ्या लहान लहान मुली हा. शाली सुरती गळून बाई पाहिजेच का नाही आपल्या मेळ्यात? अगं सगळं बरोबर आहे. मेळा का सुना तर खूप नाही जुना. हा. पोरामध्ये पाहिजे म्हातारा हा. आणि पुरीमध्ये पाहिजे म्हातारी. अगं पाहिजेच ना. आपल्या शेण सुरत कोण आहे का? कोणी सुद्धा नाही. वरल्याळीची ठोकू मावशी. तिला घेऊन यायचा. अगं 8 दिवस झालं तिचं माझं भांडण चाललंय. अगं ते कशावर नका. माझ्या कोंबडीच्या पिलानं तिची म्हैस तुडवून मारली. उलट झालं की नालायक. उलट झालं. तुझं कोंबडीचं पिल्लू केवढं बारक. आणि तिची म्हैस ग. हा तिच्या म्हशीनं माझं कोंबडीचं पिलू मारलं. असं काय करायचं? जा आणि ठकू मावशीला घेऊन ये. घेऊ का बोलवून? हा, घे बोलवून. अगं ठकू मावशे मावशे काय करत होती? काय झालं? काय घरामध्ये काय करत होती इतक्या वेळ? अगं तुम्ही उठताय सुटता आवाज देत बसताय. हा. माझा थोडा तरी विचार करताय का ग? आता तुझा विचार या म्हातारपणात कसला करायचा? कसला करायचा? अगं मला घरात काय थोडी काम आहेत आता का? म्हाताऱ्या बायकोला कसली काम आहेत? कसली काम? हा. अगं 2-4 गुर आहेत, 2-4 गुरं आहेत, 2-4 पोर आहेत, 2-4 पोरं आहेत. 2-4 नवरा आहेत. ही नवऱ्याचा बाजार कुठला काढला? नाही एक नवरा आहे ग. हा असे का म्हणायची? अगं 4-5 नवऱ्याचा त्रास देतोय त्योच. असं आहे होय. मग काय तर ही बरं. आणते आणि ही कर ती कर. हा कशासाठी बोलावलं? सगळ्या पुरी माठ घेऊन नाक्यावर थांबल्यात. बर ताबडतोब चल मथुरीच्या बाजारला जायचंय. माझीच वाट बघतात हा, का? चला. चल लवकर. नमस्ते मावशी. नमस्ते 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 नमस्ते. पोरींनो, सब समजते. ए, काय समजतेस ग? मला कळालं बाजारची तयारी झाली. अगं सगळ्यांची तयारी झाली. माठ भरले, हा भरले ना. कट पुसले का ग? अगं कशाचे ग? माठाचे ग. अगं एकदम स्वच्छ आहे. स्वच्छ आहेत ना? हा. माठाची काठ स्वच्छ असल्यानंतर माशी आसाडी घालत नाही नाही. आणि आपला माल खराब होत नाही. हा. बरोबर आहे. मग तुझी तयारी झाली. माल हा, काय झाली घेतला? तयारी. तू माल काय घेतला? ए मावशी, हा. माल घेतला आज माझं दूध. तुझं दूध. हा. अगं तुझ्या दुधाने अख्खं गिराईक जुलाबा बसायचं. ए नालायक. अगं माझ्या घरच्या गाय म्हशीचं हा म्हणजे दूध तुझंच दूध झालं. माझं. नेसायला नवारी साडी आणि गळ्यामध्ये दागिना. डोरल्या घातल्या निघाली बाजारला. वा 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 वा. झाली तयारी. दुसरा हा, नंबर. झाली तयारी. काय ग? झाली का तयारी? हो झाली ना. माल काय घेतला? ए मावशी, हा. आज मी माल घेते आंबट दही. आंबट दही. हो. अगं दही हे आंबटच असतं. ती दहीच घेतलं. दही घेतलं. हो. नेसायला नेसते साधी साडी. आणि गळ्यामध्ये दागिना. नाकामध्ये फुली निघाली बाजारला. काय बोलली? ए अगं, दागिन्याचं नाव आहे नाकामध्ये फुली. फुल्ली सोन्याची फुल्ली काय? मला वाटलं या बारक्या पोराची. नाही नाही, गं. झाली तयारी. हो, झाली. निघाली. तिसरा नंबर. काय ग? झाली का तयारी? हा झाली. माल काय घेतला? ए मावशी, हा? मी घेतला ताक. टाक. उन्हाळ्याचा दिवस आहे. हा. नेसायला नवारी साडी नऊवारी साडी आणि गळ्यामध्ये दागिना. नकलेस घातला निघाली वा बाजार. वा वा. झाली तयारी. छटाके. काय गे? अगं तुझा माल. मेरे को पूछा. आयो. अगं अगं इसका पूछा, इनका पूछा, सबका पूछा, तुझे क्यों नाही पूछा? अगं तुझे तो डबल पूछा. अगं म्हणलं मला विचारलं काय? अगं हिंदीत काय बोलती, मराठीत बोल. तेच म्हणलं मला विचारलं काय? अगं, तुलाच विचारलं. माल काय घेतला? पुरीनं हा? आज घेते देशी गाईचं दूध. देशी गाईचं दूध. देशी गाईच्या दुधाला लय बाजार हो आला. बरोबर आहे. आणि नेसायला साधी साडी. आणि गळ्यामध्ये दागिना. रात्री नवऱ्यानं घातला होता परंतु लगेच काढून घेतला ग. काढून घेतला. काय कसला पोराचं दागिना? भ्या सुटलंय त्याचं हा. काय सांगा म्हणलं गळ्यात एक मणी सुद्धा ठेवला नाही. हो बरोबर आहे. हा. सगळ्यांची तयारी झाली. हा. बर जायचं कसं? अगं सगळ्यांना विचारलं. बर मग आणि तो माल काय घेतलाच ग? काय सांगायचं पुरीनो? काय झालं ग? आज म्हणलं गुरुवार. अगं गुरुवार तरी हो म्हण. हो हो गुरुवार. हा. पहाटे 4 वाजता उठली. कशाला ग? कशाला म्हणजे म्हशीची धार काढायला. बर. म्हशीची धार काढली. माठ भरला ना आता म्हणलं बाजारला निघालं पाहिजे. बर. अशी उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवती. ठेवते. तेवढ्यात माझं ताने लेकरू झोपेतनं उठल्याला लागलं रडायला. रडायला हो. लागलं. आता रडायला लागल्यानंतर म्हटलं या बाळाला 2 घोट पाजावा. हा. झोपवून मग बाजारला निघावा. शाबास. आहे का नाही? बरोबर आहे. घेतलं मांडी बसली पाजत. बर. आता पाचता पाचता मला कधी झोप लागली कळालंच नाही. आता गो बया. हो. बर. मग मला सकाळी 7 वाजता जाग आली. सकाळी 7 वाजता. 7 वाजता जाग आली. बर. मग मी विचार केला. हा. म्हणलं पहाटे 4 वाजल्यापासून लिकरू पेतय कस काय? हा. माझं लिकरू 5-10 मिनिटं पेणार. मग काय? पहाटे 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत लिकरू पेतय कस काय? आता गो बया. पदर काढून बघती. हा. लिकरू राहिलं साईडला आणि म्हातारीनीच वड लावली. म्हाताऱ्यानेच वड लावली ना. आलाय काय तुला म्हातारा माणूस बिनताना बाळ बी कळा ना वय. अगं अगं अगं, मला कसं कळणार? हा? माझ्या पोरालाही जात नाही ना म्हाताऱ्यालाही जात नाही. म्हाताऱ्याला जात नाही. बर जायचं कसं? कसं जायचं?
दिवस उगवून किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवस उगवून किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवस उगवून किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला रस्ता रोखीला मी पाय वळकीला रस्ता रोखीला मी पाय वळकीला लपछपत आला रावत्याने गेला लपछपत आला डावत्यानं केला लपछपत आला डावत्यानं केला लपछपत आला डावत्यानं केला खडायाने मारिला मनी बाय हुकला निमच कला म्हणून तेरा ठिकला खडायाने मारिला मनी बाय हुकला निमच कला म्हणून तेरा ठिकला दिवस उगवून दिवस आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवस उगवून किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवस उगवून किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवस उगवून किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला शब्द केला त्यांनी आणि मन डसला शब्द केला त्यांनी आणि मन डसला किती सांगू बाई त्याच्या नकला 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 पटे बापूराव कविता कलिना मी बाय माझा संसार विकला पटे बापूराव कविता कलिना मी बाय माझा संसार विकला दिवस उगवून किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला दिवस उगवून किती वर आला बाजार पुढे सारा झर झर गेला पटे बापूराव कविता कलिना मी बाय माझा संसार विकला पटे बापूराव कविता कलिना मी बाय माझा संसार विकला चला आपापल्या मालाची हरवळी द्या पुढे. चला ग चला जय बाबा काय बी या लोणी या खावा जय बाबा दही चला 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 या श्रीखंड चला लवकर बाजार भरलाय ए, काय बी या बासुंदी बासुंदीवाली या हलवा हलवेवाली या लोणी लोणीवाली घे रे म्याव ए अगं थांबा ए मावशी हा अगं आंबा कोण मागते दिसत आता आंबा असतात का ग आता का बाई आंबा मागतोय वय बघ ना कोण आहे ती सर बाजूला काय रे बाबा काय ग तरण्या ताट्या पोरी बघून त्यांना जे आंबा मागतोय बर. आता ह्या दिवसात आहेत का आंबे शिल्लक म्हणजे या दिवसामध्ये आंबे शिल्लक नाहीत त्यातून माझ्याकडे 2 आंबे शिल्लक होते बर पण दाबून दाबून कोया निसटल्यात नुसत्या साली राहिल्या चगावतोच का सगळं तेच का? अगं तुम्हाला खायचा आंबा नाही मागितला मी मग? अगं थांबा म्हणजे उभ्या राहा म्हणतोय मी हा उभा राहा म्हटला ग आंबा नाही मागितला अगं उभ्या राहा मग आम्हाला थांबा म्हणणार तू कोणाचा खोंड ए अगं कुणाचा कोण मान हो, कुणाचा खोंड म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही आता तुला वळ काय काय तुझ्या कपाळावर पाठीबोर्ड लिहिलाय बरोबर आहे म्हणजे खरोखर ओळखलं नाही का नाही रे बाबा बरोबर आहे मला तुम्ही कसं ओळखणार हा. माझी काहीतरी तुम्हाला खून दाखवली पाहिजे हा. ओळख सांगितली पाहिजे तेव्हाच तुम्ही मला ओळखचाल मी कोण आहे ती हो, बरोबर आहे. म्हातारी, हा. मी तुम्हाला माझी खून दाखवतो हा, दाखव ना तेव्हा तुम्ही ओळखचाल ना नक्कीच ही बघ माझी खून पुरीनं काय ग इकडं तोंड करा ह्याला मुताय लागले ए बया,
झाले का? अगं मुताय नाही लागलं. मग अगं मी या करंगळीनं काय केलं? हा आताशी माझ्या लक्षात आलं. काय काय? ग? अगं एवढी मोठी खून दाखवली तरी तुमच्या लक्षात आलं नाही बाई. नाही ना. अगं ह्याच करण्याने कोंबडीची अंडी तपासली. अगं कोंबडीची अंडी नाही तपासली. मग? मी या करंगळीनं काय केलं? काय केलं? तुम्हाला माहिती नाही? नाही. मी सांगतो ऐक. हा. ह्याच करंगळीने मी काय केलं? काय केलं? अगं गोवर्धन पर्वत तारला, तोच मी गोवर्धन गिरधारी. कुणी म्हणता श्रीहरी तर कुणी म्हणता गोपाल कृष्ण मुरारी. कोण? मी. श्रीकृष्ण भगवान. अगं मीच. आणि तूच होय. इकडे दे रे 2 मिनिटं. काय ग? आणि पळ येत ना. हा हे घे हातात. काय झालं? श्रीकृष्ण भगवान व्हायला निघालाय. आम्ही काय देव कुंजवनामध्ये पाहिले नाहीत काय? म्हणजे तुम्ही मला कुंजवनामध्ये पाहिलंय? तू नव्हता बाबा, ती वेगळंच रूप वेगळंच होतं. रूप होतं, ती मावशी. भव्य दिव्य असं रूप होतं देवाचं. म्हणजे ते वेगळं रूप होतं. मग? बरोबर आहे. बरं म्हातारे, हा? त्या देवाचं रूप तुम्हाला सांगता येईल? मग नक्कीच सांगता येईल सांग ना. बरं. ए मावशी, हा? काय ते नाजूकसा बबड? हा, काय ती नाजूकस बबड. आणि ही कोण ग? माझं संडाचं डबड. असू दे, दिसतोय तसा. असू दे बाबा. काय ते त्या विटावर उभा? विटीवरी उभा. कटेमारे हात. कटेवरी हात. श्री मुकुट. श्री मुंगूस. आणि याच्या डोक्या बिंडकुळी सुद्धा नाही. अगं होय रे? मुकुट. मुगुट. हा ट पपईचा. बरोबर शाळेत जात होतीस? होय की? कोणच्या शाळेत होती? धर्मशाळेत. कधी जायची? रविवारची. कशाला ग? आंधळ्याच्या भाकरी चोरायला. चोरा चोरीशिवाय दुसरा नादच नाही. मग? अगं टट कशाचा असतो? हा, टरबुजाचा. त्याचं टरबुजाचा. बरोबर आहे. मुकी रत्न. मुकी रताळ. गाजर केळं मुळं म्हण. एवढं अगं मुकी होतं. रत्न. अगं मुखी रत्न. हा मुखी रत्न. मुखी रत्न. बिंबी हिरा. बोंबील हिरवा. देऊ का बाजून म्हणजे खाचील वैर. अगं बिंबी हिरा. हा हा बिंबी हिरा. बोंबील हिरवा नाही बिंबी हिरा. बिंबी हिरा. हा. कमराला पितांबराची कास. ह्या टिपऱ्याची टिपऱ्या कास. कशाची? जर्शीची होती का ग? कशाची? अगं नेसलेली पितांबराची कास. हा नेसलेली. अगं नेसलेली पितांबराची कास. नेसलेली कास. कानामध्ये कुंडल. कानामध्ये कुंडल. ह्याचे बी आहेत ना कुंडल. आहे. मग ग मावशी. ह्याचं बी आहेत कुंडल, पण ह्याचं कुंडल आता दिसणार नाही. अगं नाही. का दिसणार नाही? म्हातारी बरोबर बोलली. आहे का नाही? आता कुंडल दिसणार नाहीत. नाही दिसणार. का दिसणार नाही? कारण ह्याचं कुंडल आता उन्हाने वगाळून खाली आले ती. खाली खाली कुठं ग? तसं नाही बाबा. पूर्वी तू कुठं होता? वर सौर खोलीत होतो. त्यावेळेस कुंडल कुठं होते? अगं माझ्या बरोबर वरती होते. आता कुठं आलाय? खाली भूतलावर. मग कुंडल कुठं आले? तेच म्हणतोय खाली आले. भूतलावर. खाली कुंडल आले. हातामध्ये सप्त सुराची बासरी. हा हा हा. काय ती मुरली होती? काय मुरली होती का मावशी? पंचमीच्या सणानिमित्ताने नटवलेली मुरली. पाहिली होती का? मग? म्हातारी, हा? ह्या मुलींना त्या मुरलीचं वर्णन सांग. पुरीनं काय ग? तुम्हाला मुरलीचं वर्णन सांगते. सांग सांग. 4 बोट लांब होती. काय ग? देवाची मुरली. देवाची मुरली. बरोबर आहे. रंग तिचा काळा सावळा. काय म्हणते बाया. म्हातारी? कलर दिलेला. म्हणजे सजवलेली मुरली होती. हा. हा. आणि वाजवायच्या ठिकाणी रंग तिचा गुलाबी. आता का बाया? ए, म्हातारे काय म्हणती? कलर दिलेला सांगते. सजवली होती मुरली. असं का? हा पंचमीच्या सणानिमित्ताने नटवलेली मुरली. बर बर. आणि कलरच काय घेऊन बसलाय? हा. पण साईडनं काळपट झुरमुळ्या. आता का? कसल्या? रेशमाच्या. रेशमाच्या. आणि झुरमुळ्याच काय बघताय? हा. पण ह्या साईडला आणि ह्या साईडला 2 गोंडे. ए म्हातारे, रेशमाचे. रेशमाचे असतील. पुरीनो, काय ग? जर का देवानी मुरली वाजवायची सुरुवात जर केली, हा. मी जर मुरली वाजवायला सुरुवात जर केली तर खालचे गोंडे लुकू हलत होते. हलत होते नाही का ग? असं काय बाबा हाणाय माराय उठू नकोस. काही सांगू नको. तुझी काय ती सविस्तर आम्हाला ओळख सांग. म्हातारे, हा? म्हणजे खरोखर तुम्ही मला ओळखलं नाही. नाही आता मी ओळख. कोण आहे? हा. सजासजी ओळखता येणार नाही. नाही ना. मी कोण आहे माहितीये कसा तुला? आहे तो? कोण आहे? मी कसा आहे? कसा आहे? अगं मी अग्नीने जळत नाही, बर. पाण्याने भिजत नाही हा. आणि हवेने हलत नाही. असा मी निराकार परमात्मा. तुम्हाला माझी खरं ओळख बघायची असेल, हा. ऐकायची असेल हा. तर सगळ्या मुलींना सांग हात जोडा म्हणून. पुरीनो, काय ग? ह्या अजून पण स्वतःला देवच म्हणतोय. असं? त्याने आपल्याला हात जोडायला लावल्यात म्हणल्यावर ह्याला जोडा. ए! हात हात जोडा म्हण. परत हात जोडली. हात जोडले हो. तसेच दोन्ही डोळे गच्च झाका. डोळे झाकायचे. काहीच दिसलं नाही पाहिजे. पुरीनो, काय ग? डोळे झाका पण जरा झाकरे झाका बर का. का ग? ह्याचा काय भरोसा वाटाना. बर. हा झाकलं. झाकले का? हा. काही दिसत नाही ना? काही दिसत नाही. हो. ते काय झुडपात एक माणूस उभ्याने मुतायला लागलाय. ए म्हातारी, हा? काही पण नको म्हणू. आवाज चुळचुळी येतो या. काही कानुसा घेऊ नको. ठीक आहे. हात जोडले, होय. डोळे झाकले. झाकले. म्हातारे, हा? आता करू का सुरुवात? अरे पकड्या. तरी मला तुझा पहिल्यापासून डाऊट आलताच. आता तुझ्या म्हणण्याने हात जोडले. जोडले. डोळे झाका. डोळे झाकले. आता खुशाल म्हणतोय करू का सुरुवात? हो. तिकडून कर सुरुवात. म्हणजे माझ्यापर्यंत येऊस तर ढिला पडशील. ए, हा, तू ये आणि कर आमच्या दुकानाचं शिट्टर उघड. घाल बरं नेत हात आणि कर तेवढ्याचा सत्यानाश. अगं कशा
कशाला सुरुवात करू का म्हटलं? कशाला? मी माझी ओळख सांगण्यासाठी सुरुवात करू का? हा का म्हणलं आमचं रेशनिंगचं दुकान उलट पालतो करतोय. काही नाही काय नाही, हात जोडले, जोडले डोळे झाकले. झाकले. म्हातारे हा तिसरा डोळा उघडा ठेवा. आता ग बाई ह्याचं वेगळं वेगळंच काय पण निघायला लागलं. आता तिसरा डोळा कुठं उघडा ठेवायचा? तुला आहे का ग? नाही बाया. तुला नाही तुला नाही बाबा रे हा? ह्याच्यातला तिसरा डोळा कोणालाच नाही. कुणाला नाही? आहा. मला होता तुला होता. मला होता की बर बर. हा पण लगीन झाल्यापासून त्याचं बुबाळ फुटलंय. उभा कुठले? नवरा पिऊन आला आणि फाईट मारली अशी. अगं ती तिसरा डोळा नाही, नाक आहे. घोणाळा 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 आहे. घोणाळा पडला. अगं डोळा तिसरा डोळा म्हणजे कुठला? कुठला? आत्मज्ञानाचा तिसरा डोळा उघडा ठेवा, तेव्हाच तुम्ही मला ओळख चाल मी कोण आहे ते. हा आत्मज्ञान. आत्मज्ञानाचा. ठीक आहे. म्हातारे हा हात जोडले, हात जोडले डोळे झाकले. डोळे झाकले. आता मी माझी ओळख सांगण्यासाठी सुरुवात करतोय. बर जगदानंद जगव्यापाक, जळी स्थळी भरला चतुर्भुजेचा, तोच जनिता विटेवरी स्थिरला. क्षीरसागर निद्रा त्याची शेषावरी रमला, तोच नंदा घरी गोकुळात गोपीमध्ये गमला गौळणी. म्हातारी का रडती का? अगं काय झालं ग? असं काय येवळू नकोस बाबा. का ग? येवळून माझ्या शिर्डीचे 2 करड मेले ते. अगं एवढंच नाही, मी तुम्हाला माझी ओळख सांगतोय. ओळख सांगतो. हा. पद्धतीने सांग. बरं ऐका. हा. वाट रोकुनी वाट रोकुनी दान मागतो, वाट रोकुनी दान मागतो, माझं तुमच्याकडे आहे ते असेल दान. असेल दान. हा. ठीक आहे. वाट रोकुनी दान मागतो, नंद नंदन करीतो बाजाराला बंधन, करीतो बाजाराला बंधन, करीतो बाजाराला बंधन. करीतो बाजाराला बंधना, करीतो बाजाराला बंधना, करीतो बाजाराला बंधना. वाट रोकुनी दान मागतो, वाट रोकुनी दान मागतो, नंद नंदन करीतो बाजाराला बंधन, करीतो बाजाराला बंधन, करीतो बाजाराला बंधन. करीतो बाजाराला बंधना, करीतो बाजाराला बंधना, करीतो बाजाराला बंधना. म्हातारे मी कोण आहे? रंग रूप मज नाही आकार, रंग रूप मज नाही आकार, वाली जरी विश्वाचा, कधी मेघ ओला कधी ताह मी कृष्ण माझा. बंदी खाण्यात असे जन्माला, बंदी खाण्यात असे जन्माला, कौस बंधन करीतो बाजाराला बंधन, करीतो बाजाराला बंधन, करीतो बाजाराला बंधन. करीतो बाजाराला बंधना, करीतो बाजाराला बंधना, करीतो बाजाराला बंधना. हे म्हातारी, अगं माझी किती रूपं आहेत ती तुम्हाला कधीच कळणार नाही. किती रूपं आहेत ती माझी तुम्हाला कधीच कळणार नाही. मी सांगतो की ऐक. कोटी कोटी रूपे माझी, कोटी कोटी रूपे माझी, कोटी सूर्यचंद्र, कोटी कोटी ग्रह तारे, कोटी देव इंद्र.
भगवान तूच आहेस. म्हणजे आता तरी तुम्हाला माझी ओळख पटली ना? हो देवा, सर्व मुली तुला शरण आल्या. शरण आल्या? हो. अरे वा. देवा मी शरण आली. तू शरण आली कशाप्रमाणे? गायीप्रमाणे. वा वा वा. शरण येणाऱ्याला मरण देता येत नाही. हो. म्हातारी सगळ्या मुली शरण आल्या असे म्हणते हो, का? सगळ्या मुली शरण आल्या. शरण येणाऱ्याला मरण देता येत नाही. देवाची चांगल्या तऱ्हेने भक्ती करा आणि आपला रस्ता मोकळा करून घ्या. देवा हा ऐका, ह्या मुली सर्व तुमच्या भक्ती करतील. बर. मी सुद्धा शरण आली. तू शरण आली? हो. कशाप्रमाणे? काळ्या मुंगळ्याप्रमाणे. अरे मुलाप्रमाणे. बरं, असू दे. शरण येणाऱ्याला मरण देता येत नाही. देवाची चांगल्या तऱ्हेने भक्ती करा आणि आपला रस्ता मोकळा करून घ्या. ऐका देवा. हा. आला 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 नंदाचा पोर आला. गोकुळचा चोर यानं टपदीची मारीला खडा. अग बाई त्यानी टपदीची मारीला खडा. आणि बाई माझ्या माठाचा गेला तडा. बाई माझ्या माठाचा गेला तडा. बाई माझ्या माठाचा गेला तडा. बाई माझ्या माटाचा गेला तडा. बाई माझ्या माटाचा गेला तडा. बाई माझ्या माटाचा गेला तडा. आला 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 नंदाचा पोर आला. गोकुळचा चोर यानं टपदीची मारीला खडा. आणि बाई माझ्या माठाचा गेला तडा. बाई माझ्या माठाचा गेला तडा. बाई माझ्या माठाचा गेला तडा. बाई ग माझ्या माटाचा गेला तडा. बाई ग माझ्या माटाचा गेला तडा. बाई माझ्या माटाचा गेला तडा. विसरे पाननं सारे अंग. हिरवी चोळी गोरा रंग. विसरे पाननं सारे अंग. हिरवी चोळी गोरा रंग. अंगाला चढी गं पदराला
माठाचा गेला तडा बाई माझ्या माठाचा गेला तडा आणि बाई माझ्या माठाचा गेला तडा. नमस्कार मंडळी, आतापर्यंत झालेली गणगवळण आपण शांततेने पाहिली. इथून पुढे होणारी सुंदर अशी बतावणी. पण या बतावणीला सुरुवात करताना माझ्या जीवाचा ज्वलक मित्र सोमनाथ पिंपरीकर, बापराव पिंपरीकर यांचे चिरंजीव यांना बोलवून घेतलं पाहिजे. मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे. ओ सोमनाथ पिंपरीकर, अरे वा 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 राम, वा. राम, राम. गणेश कुमार, कसं काय चाललंय? बरं आहे बाबा. तुझं कसं आईला काय? लय दिवसात न भेटला पण जिवंत भेटलो. हा, जिवंत भेटलं ना, आलाय का? मग काय मेलेलं भेटाय पाहिजे होतं होय अहो ना? तसं नाही. हा? अहो लय दिवसात ना म्हणजे मला जरा वेगळाच पोशाख वाटतो हा. तुमचा. म्हणजे सुधारणा झाली हा. हो, सुधारणा. कसं काय चाललंय तुमचं? बरं आहे. तुमचं बायका कसं आमचं व्यवस्थित आहे, आता खाली बसतंय उठतंय. काय काय रे काय नवा, काय माझं लहान लेकरू आहे का हा, हा. नाही, ती गुडघ्याला लागलं होतं, ती दवाखान्यात घेऊन आता माघारी आलो, ती खाली बसते बी उठते बी. हा, आहे ना बरं. आता एकदम व्यवस्थित बरं, आहे. काय विचार काय आहे? काय म्हणजे आता मलाच तुम्ही बोलावले आणि विचार काय म्हणून आता विचारताय? का गावची यात्रा जवळ आली. हा. यात्रेसाठी प्रत्येक गोष्ट नियोजितपणे केली पाहिजे. अहो, बरोबर आहे. अहो. आखाडा भरावला पाहिजे. अहो. बैलगाडा शर्यत लावल्या पाहिजे. आहे का नाही? गावात तमाशा आणला पाहिजे. आणि माणसांच्या टकरी बी लावल्या पाहिजे. हा, माणसांच्या टकरी लावा ना, होऊन दे सणासुदीची माणसं ऍडमिट. का? बकऱ्यांची टकरी म्हणायचं. बकऱ्यांच्या टकरी. बकऱ्यांच्या टकरी नको आहेत. बैलगाडा शर्यत अजून कुस्त्या ही कुस्त्या भरवायच्यातच ना अहो, आपल्याला. मग त्याच्यासाठी तर मग आपल्याला का नाही पंच कमिटी आपण बोलावलं पाहिजे. बोलावलं पाहिजे. आपण झालो दोघ जण. गावची यात्रा आली, हो. आपण दोघ जण झालो. आपल्या तिसरा मित्र कोण हो? महेश पिंपरीकर. शबास. अरे वा 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 वा. अरे ते मुंबईला माणूस असतो ना, हो, हा मग ते आला असेल, मला वाटतं जत्रा जवळ आली म्हणून. घेऊ की बोलवून मग आला. ताबडतोब त्यांना ताबडतोब बोलवून घ्या. लगेच घेतो बोलून. घ्या. ओ महेश पिंपरीकर, राम 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 राम. मित्र, कसं काय चाललंय तुझं? बरं आहे बाबा. सोमनाथ, तुझं कसं काय चाललंय हा, बाबा? आपलं पदशीर चाललंय. सगळं व्यवस्थित चाललंय सगळं ना? व्यवस्थित. बायका पोरं कशी आहेत? खुशाल आहेत. सगळे खुशाल आहेत ना? हो, हो, हो. काय चाललंय मित्रांनो तुमचं? काय नाही बघा, आता ही गावची यात्रा जवळ आली. बरं. आणि यात्रेसाठी गावाला छोटा मोठा तमाशा आणला पाहिजे. आणला पाहिजे, गावाचं नियोजन केलं पाहिजे सगळं. केलं पाहिजे. पण तुम्हाला काय माहितीये का नाही? काय? अरे गेले 8 दिवसात मी नागपूरला गेलतो. बर. आ, तुम्हाला तर माहितीये मला शिकारीचा किती नाद आहे. हो. होय. पहिल्यापासून शिकारीचा नाद आहे बरं का? अहो, शिकार सम्राट म्हणून पदवी मिळाली. हा, महाराष्ट्र पुरस्कार आहे आणला. हो, हो, आता म्हणलं काहीतरी शिकार केली पाहिजे. हा. म्हणजे आपलं छंद म्हणून आहे रे. छंद म्हणून. गेलो जंगलामध्ये. बर. जंगलात गेलो. हा. काय सांगायचं गणेशराव तुम्हाला? काय झालं? जंगलात गेलो, वाघ दिसला असा मला. बर. वाघ बसला होता. बर बर बर. काय सांगायचंय, हा. डोकं चालवलं, हा. पळत पळत गेलो, हा. चाकू आणला, बर. त्या वाघापाशी गेलो, वाघापाशी? वाघाचा शेपूटच कापून घेऊन आलो. अयो. अरे वा 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 वा. बघू महेश भाऊ, किती एवढा डेअरी. धडाडीचा नका तू माणूस नका. मग? किती धड. जंगलात गेला ना, वाघाचा शिपूट कापून आलाय. शिपूट. अभिमान आहे आपल्याला. चेष्टा आहे का? हो. वाघाच्या कोणी नादी लागतं का? नाही, नाही. अरे वाघाने काय केलं? काय केलं? शेपूटच कापून आणला. मला काय म्हणायचं होतं, शिपूट कापून आणण्याच्या ऐवजी हा. त्याचं मुंडकं का कापून आणलं नाही? अरे मुंडकं बी आणलं असतं. मग पहिलेच कोणीतरी कापून नेलतं. हा, पहिलेच कोणीतरी कापून नेलतं. म्हणलं होतं का नाही? मेलेल्या वाघाचा शिपूट कापून आलाय वैर. हा, नाही बाबा, थोडासा विनोद केला. हा. टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पाजत नाही. हा, बरोबर. गावची यात्रा जवळ आली, यात्रा जवळ गावाला आली. तमाशाचा कार्यक्रम आणला आणलाच पाहिजे. पाहिजे ना. पाहिजे. पण आपण 3 जण झालो. तुझं काय चाललंय मित्र? माझं काय चाललंय? हा? बंगालवरनं जादू शिकून आलोय. अरे मला नव्हतं मग कशी सांगितलं, आता कसं काय सांगताय? हा, आता माहिती आहे ना तुम्हाला. मग बंगालला अरे वा. जादू शिकाय गेलतो. जादू शिकायला बंगालला? हो, भरपूर जादू शिकलो. किती रे? 8 परूस. 8 पुरुष? हा, आणि पुढं? नव्या नव्या परसाला निघालो होतो. मग काय झालं? गटकाळ्या खाऊन वर आलो. आयला मग लय जादू झाली बरं का. दिल्ली, हैदराबाद, कलकत्ता, नाशिक, बेंगलोर, पुणे, मुंबई, मराठवाडा, बीड, उस्मानाबाद, परभणी हा. अशा मोठमोठ्या ठिकाणी माझे जादूचे प्रयोग झाले. आयला बक्षीस लय बरसच भेटलं असेल ए, तुला. लय बक्षीस भेटलं असेल. बक्षीस पण तसंच भेटले. काय? सुई दोरा, सुई दोरा. दोरा. तुझ्या आईची आवला दोरा. तुझ्या. सोन्याचा सुई दोरा. हा, मग असं कावा म्हणायचा. सोन्याचा भेटला असेल बाबा. सोन्याचा, बरं सोन्याचा. गणेश, हा. आम्ही तुझ्या जीवाचे जीवलग मित्र आहे का आहे की? नाही? आम्हाला तुझ्याकडून छोटीशी जादू बघायची. जादू बघायची. हा. थोडीशी झलक आम्हाला दाखव. दाखव. अरे बाबांनो, मोठे मोठे जादूगार मला म्हणतात मला तुमच्या शो मध्ये का गणेश भाऊ, पण मी सुद्धा त्यांना घेत नाही. का रे? आणि अशा ओदर ठिकाणी मी तर जादू दाखवतच नाही, पण तुम्ही जीवाचे जीवलग मित्र आहे म्हणून हा. दाखवतोय. हा, हेच जा- आम्हाला पाहिजे. जादू बघायची का? आम्हाला जादू दाखवा. ह्याला काय म्हणतात? हाताचा पंजा, पण या पंजा. बोटांना नाव आहेत की नाही? आहेत ना? काय नाव आहेत? ही करंगळी, हा. ही अंगठा हा. आणि मधली बोट. हो हो. अरे, अरे, सगळी अरे. सगळीच मधलीच बोट. तुम्हाला अजून काय माहितीच नाही. काय माहित हे नाही? बघा, करंगळी, करंगळी, मरंगळी, मरंगळी, मधलं बोट, मधलं बोट, चापगळी, चापकळी. डुमशा. आलं का? हो? हा? ओ, परत सांगा, परत सांगा. करंगळी, हा. करंगळी, मरंगळी, मरंगळी, मधलं बोट, मधलं बोट, चापगळी, चापकळी, डुमशा.
ओ महेश पिंपरीकर काय रे आईला धुमशवाल्या मध्ये बिंबी पर्यंत लका आचकत या नॅट लावतोय मी. नॅट लागतं या बरं याचं काय करणार आहे ह्याचं काय करणार हो मी माझ्या मंत्राच्या जोराने बर तंत्राच्या जोराने हा अंगठ्याच्या जागेला करंगळी आणणार आणि करंगळीच्या जागेला अंगठा आणणार अयो. बघू बघू कसं करतोय दाखवा दाखवा जय दाखवा आली काली महाकाली महाकाली जंगल की रेनेवाली घेणेवाली गेली 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 खाली काय बघताय वर बघा ए वर बघ धर कचा कचा तोड धर कचा कचा तोड धर कचा कचा तोड आ कसं काय कसं काय आय 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 आय. कसं काय कसं काय? धरा धरा खायला धरा खायला कसं काय आईला ना? बारक्या पोरांना फसवाय आलाय महेश पिंपरीकर बघितलं का हा कसं करतोय आम्हाला- असं करतोय ना असं करतोय असं करताय आम्हाला काही जमत नाही का असं करायला आणि ना असं जादू असती का करायला इकडे? इकडे ये. हा गावची यात्रा जवळ आली या अरे बाबा थोडस विनोद करावं म्हटलं हा. असला विनोद असतो वय बारक्या पोरांना फसवाय जातोय तुमचं व्यवस्थित आहे ना आपलं पदेशीर आहे बरं आपण झालो तिघ जण हो. आपल्या चौथा मित्र कोण हो? या कंपनीचे धाकटे मारक हाव, धाकटे मालक हो कोण हो बापराव पिंपरीकर हो. हा, त्यांना बरोबर. बोलवून घेऊया अरे वा 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 वा. अरे माझा जीवाचा जीवलग मित्र आहे आणि कार्यक्रम ठरवाय जाऊया शाना सुरता माणूस आहे. शाना सुरता हा. घ्यायचं का त्यांना बोलवून? मुराबिक माणूस आहे मग काय सोमनाथ तुम्हीच घ्या बोलवून घेऊ का त्यांना बोलून अहो, तुम्हीच हाक मारून घ्या अहो बापूराव पिंपरीकर राम 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 राम, राम, राम. कसं काय चाललंय मित्रांनो सगळं चांगलं आहे घरची परिस्थिती कशी काय एकदम मस्त आहे. बायका बोर खुशाल आहे. असू द्या बाबा कुणाचं बी चांगलं असावं त्याच्या पटपट आपलं चांगलं होय, असावं बरोबर. माणसानं मनामध्ये पाळलं पाळलं पाहिजे पाहिजे. अरे माझं आणि कपाट वजन काय कामाचं काय आहे? कामाचं आहे? गेलं म्हणजे गेलं आणि कायमचंच गेलं. गेलं बरोबर. काय सांगायचं मित्रांनो हा. आई वडिलाची इस्टेट वरती सगळी घोड्याच्या रेस मध्ये घालवून टाकली अरे वा तरी घोड्याचा नंबर लागला नाही येड्यागत हिंडाय लागलो हा. गावातली 4-4 जणी मित्र आली म्हणली बापूराव पैसेवाला माणूस असा येड्यागत का हिंडाय लागला बरोबर आहे, अरे बरोबर. कुठंतरी काहीतरी सल्ला घे हा, हा. लगेच माझ्या ध्यानात आलं काय हो? माणूस आजारी पडल्यानंतर डॉक्टर कडे कशासाठी जातो सल्ला घेण्यासाठी काहीतरी मी म्हणलं डॉक्टर कडे गेलं पाहिजे बरोबर आहे. आणि डॉक्टरला सांगितलं पाहिजे सांगितलं आई पाहिजे. वडिलाची सगळी इस्टेट घालवली घोडं पळायचं औषध काहीतरी काहीतरी इलाज द्या गेलो डॉक्टर कड हा. डॉक्टरला नमस्कार केला नमस्कार केला म्हणलं, डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब. आई वडिलाची इस्टेट होती सगळी घोड्याच्या रेस मध्ये घालवून टाकली हा, मग तरी काय? घोड्याचा काही नंबर लागला हो, नाही हो. काहीतरी घोडं पळायचं औषध द्या मग काय? डॉक्टरला हुशार होते हा. त्यांनी 3 गोळ्या दिल्या 3 गोळ्या एक 100 पॉवरची 100 पॉवरची दुसरी 200 पॉवरची दुसरी 200 पॉवरची आणि तिसरी 300 पॉवरची अरे वा. 3 गोळ्या दिल्या 3 गोळ्या घेतल्या खिशात ठेवल्या डायरेक्ट पुन्हा गाठलं बापरे. पुण्याला घोडं मैदानला उतारलो घोडं मैदानावर उतरला. रेस कोर्सला बरं वा. आमच्या नावाचा फॉर्म भरला 5-25 घोडे असे लाईनला उभा राहिले हा, हा, हा. जसा झेंडा फडकला मित्र जसा झेंडा फडकला जशी ज्या घोडीची उदाळली म्हणता हा. आता काय सांगायचे टकडाव 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 शेजारचं घोडं आमच्या घोड्याला आवराना अरे बाबा आता ती काय रेसच्या सांगायचं? गोड्या असत्या ती शेजारचं घोडं पुढं पळायला लागलं माझं घोडं मागे राहायला लागलं भागीदार कधी पळालंय का ह्याचं डॉक्टरने सांगितलेला सल्ला माझ्या ध्यानात आला काय रे? वरचीवरच घोड्याचा लगाम चापण्याचा शाबास. पकडला पाठीमाग घोड्याचा शिपूट वर केला वर केला खिशामध्ये हात घातला घातला 100 पॉवरची गोळी काढली काढली घोड्याच्या ढोंगणात चालली घोड्या 100 पॉवरनं पळायला लागलं आता नंबरच माला मारला. माल आता माला माल. तरी बी माला माल, माला तरी माल. बी शेजारचं घोडं आमच्या घोड्याला आवराना अरे रेसच्या गोड्या असत्या त्या. दुसरा फिरक चालू केला कुठला रे वरची वरच घोड्याचा लगाम चापणे हातात पकडला पाठीमाग घोड्याचा शिपूट वर केला केला. 200 पॉवरची गोळी काढली 200 पॉवर घोड्याच्या ढोंगणात चालली घोडं 200 पॉवरनं पळायला आता काय वापरून रेस नंबरच मारणार म्हणलं आता तरी जिंकल का नाही अशी बाउंड्री शिवणार मीच घोड्यावनं खाली पडलो घोड्यावनं खाली पडलो पण थांबलो नाही 300 पॉवरची गोळी खिशातनं काढली माझ्या ढोंगणात घालली घोड्यांच्या बिपुडा बघितलं का असल्या गोळ्या ही घे तुझं काय? नंबरच मारला पैशाला काही कमी नाही म्हणलं गावी गेलं पाहिजे 3 मित्रांची गरिबी आहे माझी लय गरीब आहे अरे, गरीब आहे लय गरीब त्याची लई गरीब आहे हो तुला सुधारायचा माझ्या पैशी मार्ग आहे काय? 500 पॉवरची गोळी आणली 500 पॉवरची नको बाबा मी असाच पळेल जाऊ द्या मित्रांनो एकाला दोघाला 3-4 जमल्याच्या नंतर काहीतरी विनोदाच्या गोष्टी निर्माण होतात गावची यात्रा जवळ आली यात्रेकरता छोटा मोठा तमाशा सांगितला पाहिजे तमाशा शेवट यात्रेला शोभा नाही यात्रे शेवट तमाशाला शोभा नाही. तमाशा ठरवाय गेलं पाहिजे तमाशा कुठं जायचं बारामतीला बारामतीला जायचं पैसे पाणी घ्या भरपूर बारामतीला जायचं पण बारामतीतली माहिती कुणाला आहे
बारामतीतली सगळी माहिती कोणाला आहे? मला माहिती आहे. अहो, गल्ली ना गल्ली, बोल ना बोल, दुकान ना दुकान, टेन्शनच घ्या. माहितीचा सगळी माणूस आहे. सोन्याची दुकानं बी माहिती आहे. अरे वा, माहिती आहे ना? हो. आम्ही तुमच्या मागे येतो पण एक मिस्टेक होती या. काय होती? इस्टी स्टँड वर गेल्यावर चुकतो या. अयो, मग काय माहिती आहे तुला? नाही त्यांचं बरोबर आहे. नवीन बारामतीच्या आता सुधारणा झालेली आहे बरोबर आहे. ना. बारामतीची संपूर्ण माहिती मला आहे. माझ्या पाठीमागे या तुम्ही. अरे तुझ्या पाठीमागे येतो पण पैसे पण घेतलं पाहिजे ना तिथे गेल्यानंतर. अहो सर, जर का आपण तमाशा जर बघायला जर थांबलो तर पैसा पाणी सोडायला पाहिजे का नको आपल्या बरोबर आहे, जवळ? बरोबर का आहे. फुकट कार्यक्रम बघायचा नाही याचं होय? अरे मी घेतो पैसे. किस्सा घरी ठेवला का काय तुम्ही? नालाय काय ही तर बंडेरात कुठं हसा मोकळा हात घालतोय होय रे? नाही नाही किस्सा घरी ठेवला या. बरं एक काम करा, पैसे आपल्याला घेतलं पाहिजे. तमाशा ठरवल्यानंतर तिला काहीतरी ऍडव्हान्स द्यावा लागेल का? हा. तुम्ही किती घेताय? म्हणजे पैसे घ्यायचेच घ्या का? ना. बरं मी 1000 रुपये घेतो. अरे काय जास्त- 1000 जास्त रुपये? का? 5000 रुपये घे. जास्त घ्या की 5000 घेऊ का मग? हा. बरं घेतले 5000 म्हैस महाराज. बापराव तुम्ही किती घेताय? 5000. तुम्ही बी 5000. मग? असा माणूस पाहिजे. महेशराव, तुम्ही किती पैसे घेताय? हे बघा, आपण 4 जणी निघालो म्हणल्यानंतर खर्चही भरपूर आहे. खावण्याचा ऍडव्हान्सही द्यावा लागेल. चहा पाणी बी होईल. चहा पाणी बी होतो या. मी 10,000 रुपये घेतो. 10,000 रुपये? हो. आपण किती जण आहेत? 4 जण. चौघ जण. 20,000 रुपये झालं. 5,000 वाटणीला येतात. ये माझ्या मागे. हा, शाबास असा माणूस मार्ग काढणार नाही. मी काय म्हणतो, तुला जाऊ दे, पैसे किती बी गेलं तरी चालेल. कुणाला रुपया मागायचा नाही. पैसे मला जाऊ थोडं- दे. मला थोडासा घोळ वाटतोय. जाऊ काय दे कसला पैसे. कसला आहे? त्याच्या आईला नका. तुला गोळ कसला वाटतोय रे? नालायका चांगल्या कामाला खडा लावतो. चांगल्या वाणी ती म्हैस सांगते काही की गोळ ऐका होत ना. नाही. हा. गोळ काहीच होत नाही. तो किती घेतल्यात? 10,000 रुपये. तो किती घेतलं? 5,000 रुपये. तुम्ही किती घेतलं? 5,000 घेतलं का नाही? पैसे किती झाले? 20,000. आपण किती जण आहे? 4 जण. 5,000 वाटणीला येतात का नाही? या माझ्या मागे. चला. काय ज्ञान नसल्यागत करायला थोडंसं एवढं तेवढं होतं की. उशीर झाला रे. कार्यक्रमच बघायचा आणि कार्यक्रमच घेऊन याचा. मला नाही, थोडासा नाही, घोळ नाही, वाटतोय. इकडे या मला गणेश. घोळ वाटतोय थोडासा. काय गोळ गोळ. का तुला नका चल म्हटल्यावर येत झाला का? चल. कामाला निघालूया. मध्ये मध्ये घोळ काढतोय सोरे. तमाशा बघायला आम्हाला जायचं आहे. अहो, घोळ वाटतोय. अरे कसला गोळ वाटतो? इकडे येतो. तो किती पैसे घेतले? 10,000 रुपये. 10,000 रुपये घेतलं का नाही? बरोबर आहे. किती घेतले यांनी? 10,000 रुपये. तुम्ही किती घेतलं? 5,000. तुम्ही किती घेतलं? 5,000. पैसे किती झालं? 20,000. आपण किती जण आहे? 4 जण. 4 जण आहे का नाही? आता तूच वाटण्या कर. थांबा. आता 20,000 रुपये झाले. चौघ जण आहे आपण. मी 10,000 रुपये घेतले तर 5, 10, 15, 20. आहे ना बरोबर? होय रे. आहे. कसला गोळ काढलाय? चल की ये माझ्या मागे. तो का नाही? चाल पुढं. होय रे. सारखा घोळ करतो या. ए, हो, चला, चला. ए, थांबा. अरे कसला गोळ? ए, थांबा ना. गाडी जाईल. चला अहो, लवकर. गाडी जाऊ थांबा. मला थोडासा घोळ वाटतोय आता. अरे मला नाही गोळ. थोडं- 20,000 ए, रुपये. थांबा. ऐकू द्या त्याचं, ऐकू द्या. इकडं व्हा, तुम्ही इकडं व्हा. तुम्ही यावं इकडे. ओ बापराव, काय ऐकता त्याला त्याचं? मारून येडं झालंय. अरे थांबा तरी, माझा ऐका तरी 2 मिनिटं. पाताळ केला त्याला हाणून. तुम्ही किती घेतल्यात? 5,000 रुपये. बरोबर. हो. तुम्ही किती घेतल्यात? 5,000. तुम्ही घेतलं 10,000 रुपये. 20,000 झालं. आपण 4 जण आहेत. 5,000 वाटलेला येतात का नाही? येतात का नाही सांगा? बघा की, बघा की. मग कसला गोळ काढला? चल लवकर. चल लवकर. पाक माझं नरड सुकायला लागलं तरी घोळ काढायला लागलाय. ए, थांब, ए, थांब. बरोबर. थांब, अरे थांब नाही आता. गोळ होत. नाही गोळ होत नाही. थांबा हो. तुम्ही सोमनाथ इकडे ये. थांबा तुम्हाला कळत आता नाही हो. कसं. ओ तुम्ही आता सांगा तुम्ही. महेश महाराज, तुम्ही सांगा. आपण 4 जण आहे. ओ बापराव इकडे या. किती जण आहे आपण? 4 जण आहे. 4 जण आहे का नाही? ह्या दोघांनी 5,000 घेतलं. तुम्ही 10,000 घेतलं. पैसे किती झालं? 20,000. मग आपण किती जण आहेत? 4 जण. मग 5,000 वाटणीला येतात का नाही? हा, थांबा की 1 मिनिट आता. अरे लगात नाही गोळ करतो. 5,000 रुपये. हा, 5,000. तुम्ही 5,000. 5,000. तुमच्या दोघांचं किती झालं? 10. तो 10,000 घेतलं. हा, आपल्या तिघात झालं 20,000 रुपये. 20,000. तिघा. आणि तुझं पैसे? तुझं पैसे कुठं आहे? गुताडा निघाला बघा आता. मला उसने दे की. उसने दे की. उसने द्या हा? म्हणजे. उसने दे की म्हणतोय. आमच्यात भांडण लावून देत आहे काय? मला तर ऐकून पण घ्या ना, मलाच माराय उठलाय. नाही, आणि आम्हाला आपल्या- काय माहिती आहे? आपल्या गोळा तर ह्या भांडणात आहे बघा, बारामतीत पोचलेलो कळालं नाही. आय, 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 आय. हा, काय बारामतीत- पेटलंय रे? लाइटिंग आहे MIDC. अरे ती लाइटिंग आहे, लाइटिंग. हो हो लाइटिंग आहे रे. लावीट आहे, लावीट. अरे बोर्ड वाचून किती शुद्ध किती बोलतो. लाईट आहे, लाईट. नाही, लाईट लाईट. बोर्ड वाचा. लाईट मान. बरोबर आहे. कार्यक्रम कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. आता नेहमी माणसाने बोर्ड वाचूनच घरामध्ये प्रवेश करायचा. गेल्या बारीनं काय झालं माहिती आहे का काय तुम्हाला? झालं?
एका येड्या बाईच्या घरात ह्यो शिरला हो. आणि मरणाचा ह्याला मारला अहो, असं काय करू नका गैरसमज लय मारला मला लय मारला अरे राहून दे बाबा म्हणजे आता तवाच रडाई लागला वय रे हरामखोरा. कार्यक्रमाची गाणं आला आता बोर्ड वाचला पाहिजे बोर्ड वाचला बोर्ड पाहिजे. कोण वाचणार आहे कोण वाचतंय? वाचा माझी शाळा लय झाली गणेश हो? कुमार. शिक्षण अहो शिक्षण म्हणजे खूप शिक्षण आपलं झालंय. किती हो अहो लय शिक्षण झालंय. लय हा. लय तरी किती अहो लय बापराव शिक्षण झालंय. लय तरी किती लय झालंय शिक्षण. त्याच्यापेक्षा लय लय झालंय शिक्षण. किती माझ्या देण्यातच नाही. ध्यानात ध्यानात नाही ध्यानात नाही मग कवा सांगायचं आमचा जीव गेल्या गणेश कुमार गेलं एवढं शिक्षण झालंय का? अहो इतकं शिक्षणच आपलं झालंय. बोर्ड वाचा येईल ना ध्यानात अहो नाही. बोर्ड म्हणजे काय आपण एक नंबर आहे बोर्ड वाचण्या हा बाबतीत. ठीक आहे मग वाचा मग ही समोरचा बोर्ड हा पोझिशन मध्ये थांबा. हा आपलं शिक्षणच तेवढं आहे हो. शर्टाची वाडावाडी करणं का तेवढाच आहे ए कपरे हा वाचा येथे येथे इष्टीवरनं पाणी चालू असताना पूल पलीकड नेऊ नये कसं काय गणेश कुमार बोललो. कन्नड बोलला इष्टीवरून पाणी चालू असताना अरे पुलावरून पाणी वाहत असताना इष्टी पलीकडे नेऊ नये अरे 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 असा बोर्ड वाचतात का? फुल महेश, फुल जाऊन दे वाचना. महेश हा? मी काय उलटाय लागलो का रे. उलटला नाही गप बस तू. हा असं आहे. उलट झालं म्हण की. अरे असा बोर्ड वाचतात का? हाच बोर्ड वाचायचा आहे ना? हा. हेच बोर्ड हो. शिक्षण भरपूर झाले बरं का आपलं. किती? हा, भरपूर शिकले. किती हो 5 वर्ष पहिलीचा वर्ग सोडलाच नाही. शाबास बहादरा. किती वर्ष 5 वर्ष का भात मिळतोय की. बातमी येते की मग बालवाडीचा फॉर्म भरायचा अंडी मिळाली असती आता नाही, बंद भरपूर झाले शिकलोय. हाच बोर्ड वाचायचा आहे हा. ना? येथे येथे. आपल्या मनाची मन करमणूक करण्यासाठी शाबास मन बघा. प्रसन्न मन प्रसन्न मन करण्यासाठी. मन मन करमणूक करण्यासाठी आपल्या मनाची मन करमणूक 8 करण्यासाठी दिवस झालं मी नाराज आहे असं आहे बरं होय. झालं मन करून. आता समाधान वाटेल तुम्हाला समाधान वाटेल. होय. आपल्या मनाची मन करमणूक करण्यासाठी साठी करमणूक करण्यासाठी नेहमी माणसाने नेहमी माणसाने आगी मावळ उठवा. अरे हा. आगी मावळ उठवा काय झाले काय झाले. आयो, माशी चावली माशी चावली माशी आहे का? आणि कुठनं बी आत तुम्ही माश्या आग्या मामाचीच माशी आहे. कुंडला कुंडला खिशात घाल. अरे मला वाचायच येत नाही. हा, वाचा येत नाही वाचा येत नाही तर अरे कशाला? आम्हाला सांगायचं तुला येत नव्हतं तर. मग काय तर ना आपलं शिक्षण जात झालंय तुम्हीच वाचा किती बापराव. हो LLB बिलबिलीत हा? बिलबिलीत BA काम झालोय हा का मला बिलबिलीत झालाय या ठिकाणी याच ठिकाणी पोटभर जेवण केल्यानंतर हो आलं का जेवणाचा आहे जेवणाचा आहे, होय. जेवणाचा. परवाच करून आपल्याला भुका लागल्या तर बरं का. आता जेवायचं नाही 7 वाजूस ठीक आहे चालतंय. याच ठिकाणी पोटभर जेवण केल्यानंतर पोटभर जेवण केल्यानंतर दाटो करण्यासाठी दट करण्यासाठी नेहमी माणसानं नेहमी माणसानं JCB मशीन वापरा त्याला धरा त्याला धरा त्याला धरा त्याला धरा. हे जीसीपी लका सगळं दात ना दात बचाडा. आणि बचाळी बाजूला काढून ठेवा. दात उकळून पुन्हा ठेवतोय अरे 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 तुम्हाला बोर्ड वाचा येत नाही तर कशाला पुढे यायचं गणेश कुमार आपल्या दिवस शाळा सुरू आहे. त्यांचं शिक्षण बरोबर. ज्यात झालंय हो. त्यांच्या आईनं 4 मास्तर ठेवलं या, होतं या, या, या. शिकवायला कधी म्हणायचं आहे? असा कधी म्हणायचं आहे? हाच बोर्ड वाचायचा आहे मास्तर आपल्याला. ठेवलं होतं. वाचा का बोर्ड हा. अहो बोर्ड वाचायचं म्हणलं तर शिक्षण देखील त्याच लेवलचं झालं पाहिजे शाबास म्हणजे तुमचं झालंय वाटतं. हो. किती रे? आय एम फॉरेन रिटर्न हा? हा? काय म्हणतोय? काय आय झालं एम फॉरेन रिटर्न अच्छा अच्छा म्हणजे तुला पोरांनी रेटलाय का? फॉरेन रेटला नाही मग फॉरेन रिटर्न फॉरेन रिटर्न फॉरेन रिटर्न म्हणजे बाहेरच्या देशात शिकून इकडे आलाय. बघितलं का हो. गणेशराव? हा? आता ऊस तोडणीला कुठं असता? माळेगाव कारखाने हा. ऊस तोडणीला कुठं असता एवढ्याला ऊस तोडणीला एवढ्या लांब शिकाय ऊस तोडणीला जायसाठी येत ऊस जातात का? तोडणीवाला दिसतोय काय तुला होय रे नालाय का. म्हणलं रे मी. हा बोर्ड वाचायचा आहे ना हा, समोरचाच आडमुडच्या गडबडो हे काय भानगड आहे इंग्लिश बोर्ड आहे इंग्लिश आय एम फॉरेन रिटर्न हा हा आयला लयच बेकार तोंड इंग्लिश करतोय. नाही नाही तिकडून आलाय हाय फॉरेन रिटर्न गावात काय काय म्हणला? आय एम आडमुडच्या गडबडो आडमुडच्या गडबडो. त्याला 2-3 लाकडं जोडमुडो लाकडं बी आहेत का त्याच्यात. या अयो, या म्हणते या. इंग्लिश मध्ये लाकडं असतात. हा तिकडे फॉरेनला शिकलाय ना असेल असेल. आडमुडच्या गडबडो त्याला 2-3 लाकडं जोडमुडो जुडमुडू त्यातलं 1 लाकड मुडगुडू तर सगळ्यात सपार परगुडो परगुडू. आणि सफरातली गायीनं मस्त मरगुडू आणि त्याचा मालक परगुडू. अहो हा
ते दुसराच बोर्ड आहे बघा शेजारचा बोर्ड शेजारचा बोर्ड. ईश्वर बापूराव पिंपरीकर. लोकनाट्य तमाशा मंडळ कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. काय रे बापूराव? कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. ए, मला वास येतो या. तुझी कुत्र्याची अवलाद आहे. अरे तसं नाही बाबा. हा? तमासवाल्या बायका इसनू तुकाराम लावते त्या. अरे सुनू पावडर म्हण. हा इसनू चुनू पावडर. बरोबर असं ते आडा नाही बाबा ती. हो का कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो हो. पण त्या बाईला आवाज दिला पाहिजे. बाईला आवाज बाईला दिला बोलून पाहिजे. घेतलं पाहिजे त्याच्या बद्दल कार्यक्रमाचं बोललं पाहिजे का नाही? व्यवस्थित बोला. तमासगीर माणसं म्हणजे महाराष्ट्राचा पेपर. आहे. आयती नाही बायतीला बाय. हा. आणि आली तर सोडायची नाही. काय आज सुपारी देऊन टाकायचे. हा, करार बोल ना, बोल करायचं, ना. चहा पाणी करायचं आपलं निघायचं घरी. पण ऐका आपण पहिल्यांदाच आलोय बरोबर आहे का हो, नाही? हो. त्या बाईला आवाज द्यायचा म्हणजे वजनात आवाज दिला पाहिजे. शाबास. अरे त्या बाईला सुद्धा वाटलं पाहिजे शाबास. कुठल्या मर्दाने आवाज दिला. अरे आपण शेतकरी माणसं आहोत. शाबास. बांधा थावून बैलाला कशी आरोळी मारतो हा. तशीच. त्याच पद्धतीने बायला मी ठोकतो. काय? आरोळी ठोकतो. गणेशराव हा, बोला. बाईला हाक मारून घ्या. घेतले पाहिजे. हा कार्यक्रम ठरवायचा आहे. गावची यात्रा जवळ आली. बरोबर आहे. माझं किती बी जाऊन द्या. काय? पैसे. हा, मग पैसे असं म्हणा कधी की नाही. मी माग पुढे सरणार नाही. किती रुपये जाऊन द्या. अर्धवट बोलू नका पण मग तमाशाच आपल्या गावाला आणायचा. गणेश कुमार, घ्या बोलून. तुम्ही हाक मारून घ्या बायला. मी घेऊ बोलू तुझ्या हाक आवाजात. मारून घ्या. वजनात बोलून घेतो. त्या बायला वाटलं पाहिजे इथं हाक मारणाराचा आवाज असा शाबास. तर जोडीदारांचा आवाज कसा. हा. अरे आपण शेतकरी माणसं आहोत. हो. बांधा थांबून बायला कशी आरोळी मारतो बरोबर आहे. त्याच पद्धतीने बायला मी ठोकतो. काय? आरोळी आरोळी म्हणा. बायला वाटलं पाहिजे हाक मारणाराचा आवाज असा तर जोडीदारांचा आवाज कसा कसा. असेल? घेऊ का बोलून घे हाक हाक. मारून. आवया का घरात आहे का वा. आहे. घरात आहे का? तुझ्या आईचा सपाट बोळा तुझ्या बी ह्याच्यासाठी तुला यात्रेत घेतलाय होय. अरे त्या बाईला वाटेल हाक मारणं असा आवाज असा म्हटलं पाठीमागच्यांचा कसा असा. कसा असेल. हा डबलच की. या इकडे घेऊ का त्या बाईला बोलून डायरेक्टच बोलून घेतो. डायरेक्ट हाक मारून घ्या. अहो हो बाई. आली, 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 आली. आल्या ग बसा. आल्यात बाई आल्यात. हो नमस्ते बाई नमस्ते. हा नमस्ते नमस्ते. हो बाई तुमच्याकडे येण्याचं कारण म्हणजे हा कसलं कारण? येण्याचं कारण म्हणजे आमच्या गावची यात्रा तुमच्या तमाशात अहो उलट झालं की. उलट बघितलं झालं काय? किती नालायक माणूस आहे. तिचा त्रासच उचलून नाही त्यांच्या तमाशा. नाही नाही त्यांचा तमाशा आमच्या गावच्या यात्रेनिमित्तानं ठेवायचा आहे. त्याचं काय बाई माहितीये येडाय का? म्हणावं बावळाट आहे बावळट आहे तो, म्हणावं बावळट. येडाय म्हणाव येडाय. खुलसट आहे म्हणाव खुलसट आहे अहो कशाचं कुलसट हा, असं का? आणि त्यांना सांगा भूक लागल्यावर अंडी तळून खाताय म्हणावं. आता व. हा, हा, या, 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 या. अंडी तळून आम्ही काय तशीच खातो का? कच्ची खातो का आम्ही? ठरवा ठरवा. तर आमच्या गावची यात्रा आहे. बर. तुमचा तमाशा आमच्या गावामध्ये न्यायचा आहे. हा. तेव्हा रेशल म्हणून 1,500 गाणी म्हणून दाखवा. एवढंशी. 1,000. हा 2-3 महिने आम्ही इथंच काढतो की हा. तोंड सजवून घरी नाही जातो. नाही बाई ह्यांचं काय काय ऐकू नका. बोलण्याची पद्धत नाही आहे नाही का? 1,500 नाही 1,500 नाही नाही. एकदम 5,000 होऊन द्या. आता बघ. नालायक का? नाही, गबस. 2-3 गाणी म्हणून दाखवा त्यानंतर आपण कार्यक्रमाचं बोलूया. असं ना. नाही का नाही? बर ऐका 1-2 गाणी. हो, हो. ठीक आहे चला. चला. बाईचा कार्यक्रम चांगला आहे हो, चला. चला लवकर गाणी चला, ऐकायला चला, जायचं. चला. कारभारी दम्मान होऊ द्या दम्मान होऊ द्या दमान अंग भिजल घामान होऊ द्या दमान अंग भिजल घामान कारभारी दमान होऊ द्या दमान होऊ द्या दमान अंग भिजल घामान होऊ द्या दमान अंग भिजल घामान
पापडी बसली हलवत भट्टीचा भाता. बाई किती मी हालवो दमान अंग भिजल घामान. हालवो दमान अंग भिजल घामान. कर भारी दमान होऊ द्या दमान. होऊ द्या दमान अंग भिजल घामान. होऊ द्या दमान अंग भिजल घामान. आता कशाला करता तुम्ही हो इतकी घाई. आता कशाला करता तुम्ही हो इतकी घाई. आहे घरचा कारखाना पगारी नोकर नाही. आहे घरचा कारखाना पगारी नोकर नाही. बाई पाठीची मोडली. बाई पाठीची मोडली. आई ग असं काय कारभारी. इतकी घाई नाही बरी. आवा पाठण दुखतीये माझी म्हणून म्हणते जरा बेतान. बाई पाठीची मोडली. मोडली कमान अंग भिजल